नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सूरज तावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे। तर आपण मागच्या सगळ्या पोलीस भरती जे काही आपल्या एक्झाम झाल्या आहेत तर त्यांच्या आपण काय करायला लागले, प्रत्येक वर्षाचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत, प्रश्नसंच आहे तो आपण सोडवण्यास प्रत्येक आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे। तर आपण बघतोय 2018 मधील सगळं जे काही पोलीस भरतीचं तुम्हाला जे काही पेपर झाले आहेत तर त्या सगळ्यामधील आपण सगळे प्रश्न सगळे टेस्ट सिरीज चालू केली आपण। तर मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं मुंबई पोलीस आयुक्तालय 2018चा पेपर बघितलेला होता। त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये जे काही प्रश्न पडलेले होते ते आपण मागच्या सेशनमध्ये घेतले होते। तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कारागृह 2018चा जो काही पेपर झाला होता त्यामधील गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारले गेले होते ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। तर आता आपण हे जे काही टेस्ट सिरीज चालू करण्याचा एक आपला उद्देश महत्त्वाचा जो आहे की बाबांनो, तुम्ही जर बघितलं आता जर आपलं जो काय तुमची पोलीस भरती होणार आहे त्याचा जर जो पॅटर्न बघितला तर तुम्हाला 50 मार्कला गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय आहेत। आणि ते जर तुम्ही जुन्या पॅटर्ननुसार जर तुमचा स्टडी असेल किंवा तुमचा जो काय फॉलो करण्याचा तुमची स्ट्रॅटेजी असेल कोणताही पेपर सोडवण्याची, जर तुम्ही जुने पॅटर्न घेऊनच आणि जुन्या प्रश्नपत्रिका जर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत असशील तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला जे काही गणित आणि बुद्धिमत्तेमधले जे काही प्रश्न आहेत ते अगदी जास्तीत जास्त 25 किंवा 30 मार्क्ससाठीच विचारले जात होते। पण हल्ली आता जर तुमचा नवीन पॅटर्न बघितला तर तुम्हाला ते 50 मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत। त्यामुळे तुमचा जो काय वेळ जाणार आहे, तुमचा जास्तीत जास्त वेळ जाणार आहे तो ह्या दोन विषयामध्ये जाणार आहे। तर आपण काय करणार आहोत की पारंपरिक ज्या पद्धतीनं तुम्ही जे प्रश्न सोडवत आहात त्या पद्धतीनं आपण सोडवायचे आहेतच, प्लस आपण अजून किती आपला वेळ वाचू शकतोय। एक गणित आपण 2 किंवा 3 पद्धतीने सोडवू शकतो का, किंवा ऑप्शनवरनं पण आपण काय काय गणित एक्झाम्पल्स असे असतात जी आपण फक्त पेन न घेता डायरेक्टली आपण ऑप्शनवरनं सोडवू शकतो। तर त्या ज्या काही ट्रिक्स आहेत, त्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपण ह्या सगळ्या ज्या टेस्ट सिरीज आपण सोडवणार आहोत त्यामध्ये प्रत्येक त्या एक्झाम्पलला आपण सोडवणार आहोत ते कसं, आणि आपला वेळ कसा वाचला जाईल आणि आपण त्या वाचण्यासाठी आपण काय काय करू शकतो, किंवा एक पर्टिक्युलर असे काही एक्झाम्पल्स असतात की आपल्याला त्यासाठी 2 किंवा 3 पद्धती आपण वापरू शकतो। मग त्या कोणत्या किंवा त्या कशा वापरायच्या असतात ते आपण प्रत्येक सेशनमध्ये आपण बघणार आहोत त्या एक्झाम्पलमध्ये। तर आज चला तर मग आपल्या सेशनला चालू करूया। तर आज आपण बघतो आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालय 2018 मधील पहिल्यांदा आपण 2 सेशनमध्ये बघणार आहोत। पहिला आपण बघणार आहे बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न आणि नंतरच्या सेशनमध्ये आपण गणिताचे 25 प्रश्न बघणार आहोत। चला तर मग चालू करूया आपण। पहिला प्रश्न आपला बुद्धिमत्तेचा जो काय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय 2018 मध्ये जो आपल्याला विचारला गेला आहे तो प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। काय प्रश्न पहिला आपल्याला विचारले की लीप वर्षामध्ये वर्षाचे दिवस किती असतात। तुम्हाला माहीत असेल लीप वर्ष म्हणजे काय। लीप वर्ष म्हणजे काय, तर ज्या वर्षाला जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्या वर्षाला आपण कोणतं लीप वर्ष असं म्हणतो। आणि लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी एकदा येत असतं, म्हणजेच काय तर तसंच मग लीप वर्षात आपल्या नॉर्मली जर बघितलं किंवा आपले रेग्युलर जे वर्ष साल असतं त्यामध्ये एकूण दिवस किती असतात 365। एकूण किती दिवस असतात 365। मात्र लीप वर्षानंतर मग किती असतात, लीप वर्षामध्ये असतात ते 366 दिवस असतात। हे 366 दिवस कसे बरं, कारण आपण जर बघितलं फेब्रुवारी जो महिना असतो तो आपला जर रेग्युलर साल असेल तर त्यामध्ये असतो तो 28 दिवसांचा। किती रेग्युलर जर असेल ज्यामध्ये 365 दिवसाचा असतं त्यामध्ये फेब्रुवारी जो महिना आहे तो किती असतो 28 दिवसांचा। पण जर आपण लीप वर्ष बघितलं ज्यामध्ये 366 दिवस असतात त्यामध्ये फेब्रुवारी महिना हाच तो किती 29 दिवसांचा असतो। त्याच्यामुळे हा जो काही एक दिवस वाढला आहे त्याच्यामुळे लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात तर 366 दिवस आहे। आपला किती ऑप्शन नंबर ए काय दिलं आहे, 2014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता। आता नाताळ म्हणजेच काय, आपण त्याला ख्रिसमस पण म्हणतो। तो किती असतो, कधी असतो तर तो 25 डिसेंबरला, 25 डिसेंबरला असतो नाताळ आपला। आणि तर आपल्याला विचारले 2016 या वर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आले होते, किंवा 3 जानेवारीचा दिवस कोणता, आपल्याला तो क्वेश्चन विचारला आहे। आता जर आपण बघितलं तुम्हाला माहीत असेल कोणतंही वर्ष जेव्हा आपण समजा आता डिसेंबरला वार आपल्याला कोणता दिला आहे, हा नाताळ गुरुवार आहे। कोणता वार दिला आपल्याला, गुरुवार। जर आपल्याला माहीत असेल जर नेहमीप्रमाणे नेहमीच चाललं असेल, लीप वर्ष नसेल तर नेहमीसारखं जर वर्ष असेल तर पुढच्या वर्षी म्हणजेच काय तर 25 डिसेंबर
किती दिले 2014 2014 ह्या साली कोण वार आहे गुरुवार आहे। तेच जर मला आता 25 डिसेंबर 2015 साली मग कोणता वार असणार आहे एक माहीत असेल तुम्हाला तर तो किती एका दिवसाने पुढे जातो। म्हणजे जर गुरुवार असेल तर तो 2015ला कोणता वार असणार आहे शुक्रवार असेल। कोणता असेल 25 डिसेंबर 2015ला शुक्रवार असेल। मग आपल्याला पाहिजे कोणता 3 जानेवारीचा पाहिजे। मग आपण कुठला येईल रे आपला आता तुम्हाला माहीत असेल की शुक्रवार आहे कधी 25 डिसेंबरला 26 आपण लिहा डायरेक्टली 26 27 28 29 30 31 डिसेंबर किती 31चा असतोय। परत 1 2 आणि 3 इथं जो काय वार येणार आहे तो आपल्याला पाहिजे। मग आता कुठला शुक्रवार इथं शनिवार असेल रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार परत 3 तारखेला म्हणजेच 3 जानेवारी 2016ला कुठला वार आला तर आपला रविवार। कोणता वार असणार आहे रविवार। कुठला ऑप्शन आहे आपला दिलाय त्यांनी 3 नंबरचा ऑप्शन नंबर सी आपलं काय असेल उत्तर असेल काय तर रविवार। आपल्याला हे फक्त ह्यामध्ये एक गोष्ट काय माहीत पाहिजे की जर ते रेग्युलर नेहमीप्रमाणचं वर्ष असेल तर ह्या वर्षीचा वार तो पुढच्या वर्षी त्याच तारखेला तो वार फक्त काय करतो एका दिवसाने म्हणजे त्याच्या पुढचा दिवस असतो तो म्हणजे त्याच्या पुढचा वार असतो। जसं की 25 डिसेंबर 2014ला कोणला गुरुवार असेल तर 25 डिसेंबर 2015ला शुक्रवार असणार आहे। आणि ह्या क्वेश्चनचं आपलं 3 जानेवारी 2016ला कोणता वार असेल तर रविवार असेल। पुढचा क्वेश्चन बघूया आपण आता प्रश्न क्रमांक 3 काय दिले आपल्याला एका दोरीचे समान 10 भाग करायचे आहेत आपल्याला तर ती दोरी किती ठिकाणाहून कापावी लागेल। तुम्हाला माहीत असेल जर कोणती पण दोरी जेव्हा तुम्ही 2 भाग केले तर त्याचे जेवढे आपण भाग करतो त्याच्यापेक्षा एक भाग जास्त त्याचे काय होतात तुकडे होतात। जसं समजा ही दोरी आहे समजा हिला तुम्ही 2 ठिकाणी कट केली म्हणजे कोणती हे पहिल्या ठिकाणी आणि ही दुसऱ्या ठिकाणी ह्या 2 ठिकाणी जर कट केली तर त्या दोरीचे भाग किती झाले 3 भाग झाले हा एक आणि हा म्हणजे जेवढे तुम्ही कट करशील त्याच्यापेक्षा एक भाग जास्त काय होतात त्याचे तुकडे होतात। मग आपल्याला भाग करायचे किती 10 भाग करायचे मग ती दोरी आपल्याला किती ठिकाणाहून कापली पाहिजे 9 ठिकाणाहून कारण 9 ठिकाणी कापल्यानंतर त्याचे एक भाग जास्त म्हणजेच किती 10 भाग समान त्याचे होणार आहेत। त्याच्यामुळे हे उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 2 बी ऑप्शन आपलं काय असेल उत्तर असेल। पुढचा क्वेश्चन बघा नंबर 4 आपल्याला काय दिले आता त्यामध्ये एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात किती जण आहेत पास झाले आपल्याला सांगितले 26 जण। इतिहासामध्ये 32 जण पास झाले आणि दोन्ही विषयामध्ये 8 जण उत्तीर्ण झाले आहेत। म्हणजे दोन्ही विषयामध्ये म्हणजे कोणते येणार आहेत इतिहास एक विषय आणि भाषा विषय ह्या 2 विषयामध्ये किती 8 जण उत्तीर्ण झाले। तर आपल्याला विचारले की दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी किती आहेत। आता एकूण विद्यार्थी दिले आपल्याला 57 एकूण विद्यार्थी ते किती दिलेत आपल्याला 57। भाषा विषयामध्ये पास झालेत फक्त त्यांची संख्या आहे 26। इतिहास विषय फक्त इतिहासामध्ये पास झाले त्यांची संख्या दिली आपल्याला 32 आणि दोन्ही विषयामध्ये पास झालेल्यांची संख्या आपल्याला दिली आहे 8 एवढी दिली। आता ह्याच्यावरून आपण काढू काय शकतो आपल्याला विचारले की दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे। आपल्याला माहीत असेल हे आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो एक डायग्राम काढून किंवा डायरेक्टली त्यांची बेरीज आणि वजाबाकी करून काय करू आपण फक्त काय करूया बेरीज आणि वजाबाकी। डायग्राम जर तुम्ही काढत असाल तर ते जरा कन्फ्युजन होऊ शकतं त्यामध्ये आपण डायरेक्टली ह्यामध्ये करतो काय आपण तर जेवढ्या विषयांमध्ये फक्त एका विषयांमध्ये पास झालेल्यांची विद्यार्थ्यांची काय करतो आधी आपण बेरीज करतो म्हणजे कोणत्या फक्त भाषा विषयामध्ये पास झालेले अधिक फक्त इतिहास विषयामध्ये पास झालेले विद्यार्थी ह्यांची काय करतो बेरीज वजा काय करतो दोन्ही विषयामध्ये पास झालेले जर 5 तुम्ही घेत असाल तर दोन्ही विषयात पास झालेल्यांची संख्या घ्यायची ती किती दिली आपल्याला 8 एवढी दिल्या। आता याचं उत्तर किती येणार आहे 26 आणि 32 किंवा आपण डायरेक्टली करूया 6 आणि 2 8 3 आणि 2 5 म्हणजे किती 58 वजा 8 ते किती येईल आपलं 50 एवढं उत्तर आलं।
आता हे 50 कशाचं उत्तर आलं, तर दोन्ही विषयांमध्ये मिळून आपल्याला पास झालेले तेवढे जे काही विद्यार्थी आहेत ते कोणते, तर दोन्ही विषयांमध्ये, ह्या सगळ्या विषयांमध्ये एकूण पास झालेले विद्यार्थी. मग आता आपल्याला मिळाले काय, एकूण पास झालेले विद्यार्थी मिळाले. आपल्याला विचारले काय, एकूण नापास झालेले विद्यार्थी. तर आता एकूण पास झालेले मिळाले 50. आपल्याकडे एकूण विद्यार्थी किती बसले होते परीक्षेला, किंवा आपल्याकडे एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 57. मग डायरेक्टली आपण काय करणार, आता नापास झालेल्यांच्यासाठी एकूण विद्यार्थी वजा एकूण पास झालेले जे आपण काढले ते, त्याच्यातून जर आपण वजा केलं तर ते किती आले, किती विद्यार्थी, 7. आणि हे 7 म्हणजेच काय, तर एकूण अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांची संख्या. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ती किती येणार आहे, 7. मग आपल्याला कितवा ऑप्शन आहे, तो ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा आपण, इंग्रजी वर्णमालेवरचा असणारा प्रश्न आहे. काय दिले आपल्याला ते, आता ह्याच्यामध्ये की सांगितले एका सांकेतिक भाषेत 12 या संख्येला n म्हटले त्यांनी. आता त्याआधी सोडवण्याच्या आधी आपण काय करा, इंग्रजी वर्णमाला लिहायचा, CDEFGHIJLMNORST आणि Z. हे आपण काय इंग्रजी वर्णमाला लिहिली. पण आता आपल्याला दिले काय, त्यांनी 12 या संख्येला n म्हटले, म्हणजे n अक्षर जिथं आहे त्याला त्यांनी किती, 12 नंबर दिलाय. पुढं काय केले, 22 संख्येला d नंबर दिलाय, म्हणजे d जिथं आहे तिथं किती, 22 नंबर दिलाय. आणि त्यानंतर 15 म्हणजे k जिथं आहे तिथं त्यांनी किती, 15 नंबर दिलाय, 15 नंबर दिलेला आहे. आता हे जे काय दिले, तर त्या पद्धतीने आपण बाकीच्या संख्यांना पण नंबर दिले पाहिजेत, कारण त्यांनी काय केले, त्यांचे नंबर जे आहे त्यांचं जे खरं स्थान आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये ते त्यांनी काय केले, बदलले. मग आता त्या पद्धतीनं जसं ह्यांनी दिले त्या पद्धतीनं आपण देऊया. मग n 12 असेल तर n किती येणार आहे, m 13 येईल, l 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. तसंच 12 पासून मागे येऊया, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. म्हणजेच काय त्यांनी काय केलं, झेड या अक्षराला नंबरच दिलेला नाही. आणि जे काही तुम्ही बाकीचे जर नंबर बघितले ते काय केले, त्यांनी उलट चालू केले. कुठून, वाय पासून 1 2 3 4 5 चालू केले. आता हे सगळं आपण त्यांनी दिलेल्या माहितीवरून एवढं काढलं. आता विचारले काय त्यांनी, तर त्याच भाषेत म्हणजे काय, त्याच भाषेत म्हणजे तर ह्याच जे आपण ज्या अक्षरांना आता नंबर दिले त्याच भाषेमध्ये 3, 8 व 25 या संख्यांपासून कोणता अक्षरगट तयार होईल. 3 म्हणजे 3 नंबरला कोण आहे, W. नंतर 8 नंबरला कोण आहे, R. 3, 8 आणि 25 आणि 25 नंबरला कोणाला आहे, आपला A. म्हणजे कोणता अक्षर गट आपला तयार होणार आहे, W, R आणि A. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर D. ठीक आहे, कोणता शब्द तयार होईल, WRA. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. हे फक्त मी नंबर मोजतो. कारण बुद्धिमत्ता आपल्याला अक्षर इंग्रजी वर्णमाला लागला, पुढे जर क्वेश्चन असेल तर आपला त्यासाठी फायदा होईल, त्यामुळे मी ते आहे असंच ठेवतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपण. आपल्याला तर काय दिले, एका सांकेतिक भाषेत अधिक वजा गुणिले भागिले, अधिक वजा गुणिले आणि भागिले ह्या चिन्हांचा, हे चिन्ह अनुक्रमे भागिले, गुणिले, वजा आणि अधिक, वजा आणि अधिक या अर्थाने वापरतात. तर आपल्याला त्याच भाषेमध्ये आपल्याला काय दिले, 8 गुणिले 2 भागिले 4 अधिक 2 बरोबर किती, असा क्वेश्चन आपल्याला विचारला. तर आता काय करायला पाहिजे आपल्याला, तर त्यांनी आपली जी काही गणितं आहेत, गणितांची जी काही आपली चिन्ह वापरतो, अधिक वजा भागिले आणि गुणाकार. आता ह्याच्या ऐवजी त्यांनी काय दिले, ती चिन्हांचं फेरबदल केला आहे. म्हणजेच काय, अधिक बद्दल काय वापरायचं आहे, भागिले, वजाबद्दल गुणिले आणि गुणाकारबद्दल आपल्याला वजाबाकी वापरायचं आहे आणि भागिलेबद्दल अधिक वापरायचं आहे. असं केल्यानंतर जे काय आपल्याला समीकरण दिले किंवा जी खाली जी काय आपल्याला राशी दिल्या त्याचं उत्तर
किती येणार आहे ते काढायचं आहे. पण आता आपल्याला ही जी काही चिन्ह आहे ती आहे ती चिन्ह घेऊन सोडवायचं आहे का नाही आहे, कारण आपल्याला काय ते चिन्ह ती बदलायची आहेत. तर चिन्ह बदलूया आधी. 8 गुणिले, आता गुणाकाराच्या ऐवजी 3 नंबरला कोण काय घ्यायचं आहे वजा बाकी 8 वजा 2. आता भागाकाराच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे अधिक 4 आणि अधिकच्या ऐवजी भागाकार म्हणजे काय भागिले 2. मग ह्याच्या ऐवजी आपण डायरेक्टली काय लिहूया 4 भागिले 2. तर आता सोडव्या किती येतील 8 वजा 2 ते किती येणार आहे. आता इथं किती होईल अधिक 2 दुनी 4. मग आता किती होणार आहे रे, ह्या अधिक वजा 2ला अधिक 2 काय होईल निघून जाईल. म्हणजे काय त्याची बेरीज जर आपण केली तर ती 0 जाते. त्याच्यामुळे काय उत्तर येईल आपलं 8 एवढं काय होईल उत्तर येईल. ऑप्शन नंबर किती 4. किती उत्तर येईल 8 नंबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय दिले आपल्याला की 16 खांबातील अंतर 480 मीटर एवढं आहे. 16 खांब आहेत त्यातील अंतर किती आहे 480 मीटर एवढं आहे. तर सर्व खांब समान अंतरावर आहेत असं दिले. सर्वांचं म्हणजे प्रत्येक खांबांचं अंतर प्रत्येक एका खांबातील अंतर किती समान आहे. तर आपल्याला विचारले की 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती असणार आहे. आता एकूण अंतर दिले आपल्याला ते किती आहे 480. त्याआधी आता आपल्याला करायला काय लागेल रे, आपल्याला जर 5व्या 9व्या खांबामधलं अंतर जर पाहिजे असेल तर आपल्याला पहिल्यांदा एका खांबातील अंतर म्हणजे 2 खांबातील अंतर आधी काढलं पाहिजे. 2 खांबातील अंतर आधी काढलं पाहिजे. ते कसं काढायला पण लागेल. एकूण अंतर आपल्याकडे दिले, एकूण अंतर किती दिले ते 480 मीटर. आता एकूण खांब किती आहेत आपल्याकडे 16. मग आता एकूण अंतर भागिले एकूण खांब करून चालेल का आपल्याला, म्हणजे 480 भागिले 16 केल्यानंतर आपल्याला मिळेल का उत्तर नाही. ते आपलं उत्तर चुकतं. जर तुम्ही बघितलं, जर समजा आपण हे 2 खांब घेतले तर ह्या 2 खांबामधलं जे काय अंतर असेल जर समजा ह्या 2 खांबामधलं अंतर 10 मीटर एवढं आहे. तर आपण काय झालं रे, खांब तर 2 आहेत पण त्यामधलं अंतर किती आहे एकच आहे, अंतर एकच आहे. त्याच्यामुळे काय झालं तर जर मला त्यातलं अंतर काढायचं असेल तर जेवढे तुमचे खांब असणार आहेत त्याच्यापेक्षा एक खांब कमी घेतला पाहिजे, जेणेकरून मगच मला त्या 2 खांबामधलं अंतर बरोबर मिळेल. जर आपण 16 आहे असं लिहिलं तर आपलं काय उत्तर चुकणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे किती 480 एकूण अंतर छेद किती करावं लागेल 15 करावं लागेल, कारण 16 वजा 1 करावं लागेल आपल्याला. का तर आपल्याला मागाशी आपण बघितलं की जेवढं अंतर असतं ते एक खांब कमी करून आपल्याला अंतर मिळतं. आता ह्याचं उत्तर किती येते बघा 15 × 15 आणि 15 त्रिक 45 जाईल. उरले किती 2 उरले 45, 3 उरले आणि 30 झाले आणि 15 30. म्हणजेच काय तर एका खांबातलं मग किंवा त्या 2 खांबामधलं अंतर ते किती असणार आहे 32 मीटर असणार आहे. म्हणजेच काय हेच 32 मीटर प्रत्येक खांबामधलं दोन्हीमधलं अंतर किती असेल माझं 32 मीटर असणार आहे. आता आपल्याला विचारले 5वा आणि 9वा, म्हणजे समजा हा 5 नंबरचा खांब असेल, हा 6वा, हा 7वा, हा 8वा आणि हा 9वा. किती झाले हे, हा 5 नंबरचा खांब असेल, हा 6, 7, 8 आणि 9 नंबरचा खांब असेल. मग आता ह्यातलं एकूण अंतर किती झालं, इथलं एक, इथं एक, इथलं एक अंतर असेल आणि ह्या एक खांबामधलं अंतर असेल. म्हणजे एकूण अंतर मला किती काढावं लागणार आहे ती 4. इथलं 1, 2, 3, 4 आणि ह्या एकातलं अंतर माझं किती आलं आहे 32 मीटर आलं आहे. मग मला जर 4 मधलं अंतर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, मला 32 गुणिले 4 करावं लागेल. ह्याचं उत्तर किती येईल 4 दुनी 8 आणि 8 त्रिक 4 त्रिक किती येईल 12. म्हणजे किती येणार आहे 128 मीटर. 128 मीटर. किती नंबर ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन कशाबद्दल आहे, परस्परातील संबंधाचा रिलेटेड क्वेश्चन आहे. काय दिले आपल्याला, मोतीबिंदू व डोळा आणि त्याचं आपल्याला विचारले गलगंड तर बरोबर क्वेश्चन मार्क त्याचं आपल्याला विचारले. आता आपल्याला आधी कशाचं संबंध जोडला पाहिजे, मोतीबिंदू आणि डोळा ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय संबंध आहे. तर आपल्याला माहीत असेल की डोळ्याला जर डोळ्याशी रिलेटेड जर कोणता रोग असेल तर तो आपण मोतीबिंदू म्हणतो. ठीक आहे, म्हणजे डोळ्याशी ते म्हणजे एक रोग रिलेटेड संदर्भ आहे दोघांमध्ये. म्हणजे डोळ्याला जर कोणता आजार होतो तर तो मोतीबिंदू. मग तसंच गलगंड कशाशी रिलेटेड म्हणजे कोणत्या आपल्या अवयवाशी आजार असणारा आजार आहे तर तो ऑप्शन नंबर कोणता आहे आपल्याला गळा. मग गळ्याशी रिलेटेड असताना आपल्याला गलगंड होतो. मग ऑप्शन नंबर आपल्याला कोणता दिला ह्याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 3 हे आपल्याला ह्याचं उत्तर असेल. पुढचा बघा. पुढचा प्रश्न असेल तुमच्यासमोर काय दिले, अंडर
UNDER. अंडर ह्या शब्दाला काय त्यांनी शब्द दिला आहे RDN. याच्याबद्दल त्यांनी लिहिले RD आणि N. तर तेच आपल्याला विचारले व्हॅले VALLEY या शब्दाबद्दल कोणता शब्द आपल्याला लिहावा लागेल. आता ह्याचं लॉजिक आपण कशात शोधायचं तर ह्या दोन शब्दांमध्ये शोधायचं आहे की अंडर ह्या शब्दाला RDN शब्द कसा लिहिला आहे त्यांनी. तर आता नीट बघितलं आपण, जर इकडून बघितलं R इथं आहे, D मधल्या नंबरला आहे आणि त्यानंतर N लगेच घेतलं आहे. म्हणजे काय, जर आहे असं आपण जर बघितलं, म्हणजे आहे असं जर लॉजिक इथं लावलं, काय पहिला शब्द उजवीकडून म्हणजे काय येणार Y, त्यानंतर एक सोडून म्हणजे L आणि परत त्याच्या लगेचचा YLL येणार आहे. पण आपल्याला जर ऑप्शन बघितले तर ऑप्शनमध्ये आपल्याला 4 अक्षर आहे, त्यामुळे हे लॉजिक इथं लागणार आहे का नाही, हे लॉजिक लागणार नाही. मग आता काय असेल, जर तर नीट बघितलं आपण तर ह्यामध्ये त्यांनी RDN फक्त 3 अक्षरे ठेवली, बाकीचं कोण कोण U आणि E. U आणि E हे जी काही 2 अक्षर आहेत ती त्यांनी काढून टाकले. आता का काढून टाकलेत तुम्हाला नीट माहीत असेल तर U आणि E काय आहेत रे, स्वर आहेत. इंग्रजी वर्णमालेमधील U आणि E काय आहेत, स्वर आहेत. मग त्याच्यामुळं काय स्वर काढून टाकलेत, बाकी जी काही व्यंजनं राहिलेत ती आहे अशी ठेवलेत. पण लिहिताना कसं त्यांनी उलटं लिहिलेत, म्हणजे काय उजवीकडून लिहिण्याचं त्यांनी लिहिले. म्हणजे काय पहिल्यांदा बघा R लिहिलंय, परत D लिहिलं आणि N, म्हणजे ते आहे त्या दिलेल्या शब्दामध्ये कसं आहे उलट आहे. तसंच मग आता ह्यामध्ये काय पहिल्यांदा आपल्याला स्वर काढून टाकावे लागतील. स्वर कोणकोणते आहेत, A आणि E, म्हणजे ही 2 जे काही स्वर आहेत ते आपल्याला काढून टाकावे लागतील. मग राहिलं काय काय फक्त, आणि जे काय राहिलेले शब्द आहेत ते आपल्याला आहे असे सरळ लिहायचे. म्हणजे पहिल्यांदा कोणता येईल Y, परत हा L, परत हा दुसरा आणि त्यानंतर V. म्हणजे हा जो काही त्याच्या सांकेतिक भाषेमध्ये व्हॅले हा शब्द आपल्याला कसा लिहायला लागेल, YLLV. किती नंबरचा ऑप्शन आहे आपला, ऑप्शन नंबर 4 नंबरचा ऑप्शन आपल्याला YLLV. पुढचा क्वेश्चन बघा आपण. पुढचा प्रश्न काय दिला आहे, 75 किलोमीटर अंतर ताशी 18 किलोमीटर वेगाने पार करण्यास आपल्याला किती वेळ लागेल. तुम्हाला माहीत असेल सूत्र काय, अंतर भागिले वेग बरोबर काय असतं तुम्हाला मिळतो, वेळ मिळतो. पण ह्यामध्ये एक काळजी काय घ्यायला लागते, अंतर जर माझं किलोमीटरमध्ये असेल तर माझा वेग पण कशात पाहिजे, किलोमीटर पर आवरमध्येच पाहिजे. दिले का तसं आहे, तोच आहे. म्हणजे काय आपल्याला त्यांची एकक बदलायची गरज नाही. अंतर किती आहे 75 किलोमीटर आणि वेग किती आहे माझा 18 किलोमीटर पर आवर. मग आता वेळ काढा आपण, कितीने भाग जातोय, पहिल्यांदा 18 × 18 18 × 72. आता ह्याचा दशांश चिन्हामध्ये काढून उपयोग आहे का नाही, कारण आपल्याला जर ऑप्शन बघितले तर तास आणि मिनिट अशामध्ये आपल्याला वेळ दिला आहे. म्हणजे जर आपल्याला डायरेक्टली आपण जर दशांश चिन्हामध्ये काढले तर ते कशात फक्त होईल, तासात. पण आपल्याला तसं न काढता तास आणि किती मिनटं वर लागतील ते पण सांगायचं आहे. म्हणजे 4 तास तर लागणार आहेत, 18 × 72. राहिले किती 3 कितीपैकी 18 पैकी 3 18 पैकी. मग आता इथं भाग जातोय परत, म्हणजे कसा तुमचा होईल पूर्णांक तयार होईल, 4.3 × 3 आणि 3 × 18 म्हणजे किती 1/6. आता हे 4 तास तर आहेत, आता हे 1/6 जे आहे ते काय आहे माझं मिनिट आहे किंवा तास आहे. तो माझा 1/6 काय आला आहे तास, तो मला कशात कन्वर्ट केला पाहिजे, मिनिटामध्ये ह्याच्यामध्ये केलाच पाहिजे. 1/6 कसं मिनिट आलं आहे, सॉरी मिनिट आला आहे, तो मला तासामध्ये कन्वर्ट केला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, ह्या 1/6ला मला 60ने गुणाकार केला पाहिजे, कारण किती मिनिटाचा आपण तास म्हणतो, 60 मिनिटांचा 1 तास. त्याच्यामुळं हे जर केलं तर 6 × 1 6 आणि वरचा 1 0, म्हणजे काय 10 × 1 10, म्हणजे 4 तास आणि वरचे हे जी काही 10 ती काय आहेत मिनिटे, वरची ती काय 10 काय आहेत मिनिट आहेत. मग काय माझं किती उत्तर आलं, किती वेळ लागणार आहे मला, 4 तास 10 मिनटं. आता हे आपण इथं दशांश चिन्हामध्ये का काढलं नाही, कारण आपल्याला जर उत्तर बघितलं, ऑप्शन जर बघितले ते कसे आहेत तास आणि मिनिटामध्ये. ते जर फक्त तासामध्ये असते तर आपण 4 दशांश जे काही उत्तर येईल ते आपण काढलं असतं. पण आपल्याला कसे आहेत तास आणि मिनिट अशामध्ये आपल्याला उत्तर पाहिजे. त्याच्यामुळे किती येते 4 तास 10 मिनटं. पुढचा प्रश्न बघा आपण. पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला, घड्याळाच्या दोन्ही काट्यात 12:15 वाजता किती अंशाचा कोन होईल. आता अंशाचा असताना तुम्हाला सूत्र माहीत आहे, 30 × H - 11/2
गुणिले मिनटं, 11/2 गुणिले मिनटं. आता आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला 12:15 म्हटले, 12:15 म्हणजे 12:15 म्हटले. पण आपण घड्याळामध्ये तुम्हाला माहीत असेल, आता इथं आपल्याला एच म्हणजे काय असतं तर आपलं तास, किती तास आहेत, आणि मिनटं म्हणजे जे काय मिनटं, किती वाजून किती मिनटं झालेत ते आपण मिनिट टाकतो इथं. पण आपण जेव्हा इथं एचचा वापर करतो, जेव्हा 12 वाजले त्यावेळी काय करतो घड्याळामध्ये, किंवा आपण ते दर्शवताना काय करतो 0.00 लावतो, म्हणजे ह्याचा अर्थ काय तर 12 वाजले. त्याच्यामुळे इथं एच आपण काय मिळेल का, नाही, एच आपल्याला काहीही मिळणार नाही. त्याच्यामुळे ही जी काय टर्म होते ह्या एक्झाम्पलमध्ये ती काय होते, कॅन्सल होते, जेव्हा तुम्ही 12 वाजून काहीतरी असतं त्यावेळी. मग आता आपल्याला फक्त काय मिनटं घ्यायचे आहेत, म्हणून काय करणार 11 गुणिले 15/2, 11 गुणिले 15, आणि मिनटं किती दिलेत आपल्याला 12, 12:15 म्हणजेच काय तर 12:15. मग या दोघांचा गुणाकार किती येतो तुम्हाला माहीत असेल. 11 कोणत्याही संख्येला गुणाकार कसा असतो, दोन्ही साईडला ज्या संख्येनं आपण गुणतोय त्या दोन्ही साईडला ती संख्यांमध्ये त्या दोघांची बेरीज 165/2. किती ते 2×8=16 जाईल, 8×16, परत 2×4 1 उरला, आणि 2×5 10, म्हणजे किती उत्तर येईल माझं 82.5 हे जेवढं उत्तर येईल. ह्यामध्ये एक महत्त्वाचं फक्त काय तर जेव्हा 12 वाजले तर आपण त्याला काय कन्सिडर करतो 0 म्हणून काय तिथं जी काय एच ही जी काय टर्म असते ती काय होते, कॅन्सल होते. पुढचा प्रश्न बघा आपण, घड्याळाशी रिलेटेड आहे. काय दिले, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल. म्हणजे काय असं असेल, इथं 7 आहे, परत 8, 9, 10 आणि 11, आणि वाजलेत किती 7 वाजलेत, असं आपल्याला दिले 7 वाजलेत. 7 वाजल्यापासून आपल्याला किती पर्यंत जायचं आहे, 11 वाजेपर्यंत जायचं आहे, आणि हे आपल्याला विचारले त्या दोघांमध्ये किती वेळा काटकोन तयार होईल. तुम्हाला माहीत असेल की जेव्हा 1 तास म्हणजे 7 वरून मला जर 8 वर जायचं असेल, 7 वरून 8 वर जायचं असेल तर त्या दोन ह्याच्यामध्ये तास आणि मिनिट काट्यामध्ये ह्यामध्ये किती 2 वेळा काय होतो काटकोन तयार होतो एका तासाच्या ह्याच्यामध्ये. जर 1 तास त्याला पुढे जायचं असेल तर किती वेळा काटकोन तयार होतो, 2 वेळा. आता आपल्याला किती पुढे जायचं आहे, किती तास पुढे जायचं आहे, 4 तास पुढे जायचं आहे. किती तास पुढे जायचं आहे, 4 तास, कारण 7 वर 11 वर जायचं आहे, 4 तास पुढे जायचं आहे, आणि एका तासात 2 म्हणजे किती वेळा होणार आहे, 8 वेळा तयार होईल, 8 वेळा होणार आहे. पण तुम्हाला जर 8 हे उत्तर असणार आहे का ह्या क्वेश्चनचं, नाही. 8 का नसणार आहे, कारण आपल्याला दिले 7 वाजल्यापासून पुढं जायचं आहे. म्हणजे काय इथं जे काय 7 वाजल्यापासून पुढचं जे काय आपण कन्सिडर करणार आहे, त्यामुळे तिथला जो काय हा 1 तास असणार आहे ह्याच्यामध्ये 7 पासून पुढं जायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे तिथला जो काय आपण एकदा जो काटकोन तयार होणार आहे तो एकदाच कन्सिडर केला जातो, कारण आपल्याला दोनदा येणार नाही. कधी 7 पासून 8 वाजेपर्यंत फक्त, त्याच्या पुढं फक्त ते 2-2 वेळा आपण कन्सिडर करतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, 8 मधून फक्त 1 वजा करावं लागेल आपल्याला, 8 वजा 1 ते किती येणार आहे, 7 वेळा. किती वेळा काटकोन तयार होईल, 7 वेळा. किती येईल, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी, 7 वेळा तयार होईल. पुढचा बघा, पुढचा क्वेश्चन, पुढचा जो काय प्रश्न आहे तो आपण स्किप करायचा आहे, कारण काय त्यामध्ये जी काय माहिती दिली आहे ती माहिती अपुरी पडते. दिलेली माहिती काय दिली आहे, अपुरी पडते. त्यातमध्ये आपल्याला फक्त काय दिले, 3 वर्षापूर्वी फक्त त्यांचं काय दिले, केतकी आणि मानस यांचं फक्त गुणोत्तर आहे, त्यांचं फक्त गुणोत्तर आहे. ते कधीचं आहे, ते पण 3 वर्षापूर्वीच आहे. त्याच्यावरून आपण त्यांचं आजचं जे काय वय असेल ते आपण काढू शकत नाही, त्यामध्ये काय माहिती अपुरी आहे, त्यामुळे आपण तो क्वेश्चन स्किप करणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय, घड्याळाच्या बाबतीतच आहे. सेम क्वेश्चन आपण जो आता मागे सोडवला तशा पद्धतीचा आहे. काय दिले, 7:25 यावेळी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होणार आहे. सूत्र वापरा, काय 30 गुणिले h वजा 11/2 गुणिले m. m म्हणजे मिनिट आणि h म्हणजे तास. आता आपल्याला किती 7:25 दिले, 7:25 म्हणजे तास किती घेणार आपण आता 7, आणि मिनटं म्हणजे किती 25, म्हणून 11/2 गुणिले 25. आता हे सोडवा, किती येणार आहे, 7×21 210 वजा, आता गुणाकार करूया आधी, म्हणजे 11 गुणिले 25 मागे सांगितलं जसं ज्या संख्येने करायचं आहे त्या दोन संख्यांना
दोन्ही टोकांना लिहायचं आणि मध्ये त्यांची काय येते बेरीज 275/2. आता किती येते 210 वजा भाग घालूया 2 बे 1 बे बेत्रिक 6 किती उरले 1 15 बे 7 14 आणि बे 5 10 137.5. आता 210 वजा 137.5 करूया 210 इथं दशांशने घ्यावं लागेल आणि 137.5. आता इथं 10 5 गेले 5 इथला 1 ह्याच्या तिकडे घेतला आपण त्यामुळे इथं राहिले किती 9 9 7 गेले 2 आणि इथलं किती 1 तिकडे घेतलेला मग 21 मधला 1 ह्याचा आपण तिकडे घेतला राहिले 20 आणि 20 13 गेले राहिले 7 म्हणजे किती उत्तर येईल आपलं 72.5 अंश हे आपलं काय उत्तर येईल. किती अंशाचा कॉईन होईल 72.5. ऑप्शन नंबर सी ऑप्शन सी उत्तर येईल आपलं. पुढचा बघूया. पुढचा घड्याळाबद्दलच आहे काय दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल असा प्रश्न आहे आपल्याला माहीत आहे की प्रत्येक काटा समजा तुम्हाला 1 तास पुढे जायचं आहे 1 वरून 2 वर जायचं आहे तर त्यावेळी तो मिनिट काटा तास काट्याला किती रे 1 तास एकदाच ओलांडतो. म्हणजे एका तासानं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्या एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला एकदाच ओलांडतो. मग आता त्यामध्ये काय दिले आपल्याला किती 12 नंतर 8 वाजेपर्यंत जायचं आहे. मग आता 12 ते 8 किती तास होणार आहेत 8 तास होणार आहेत. किती तास होणार आहेत 8 तास होणार आहेत. मग आता 8 हे आपलं उत्तर असणार आहे का 8 वेळा ओलांडणार आहे का नाही कारण आपल्याला विचारले 12 वाजल्यानंतर म्हणजे काय जेव्हा 12 वाजणार आहे त्यावेळी काय होईल रे हे दोन्ही काटे एकमेकांवर असणार आहेत तास काटा आणि मिनिट काटा. मग आता 12 वाजताना ते आहेत एकांतर पण आपल्याला 12 वाजल्यापासून पुढं जायचं आहे त्याच्यामुळं इथून आपण पुढं लगेच कन्सिडर करणार आहे म्हणजे 12 वाजून 1 मिनिटापासून पुढं कन्सिडर करणार आहे. त्याच्यामुळे इथला जो काय एक वेळा जो काय तो त्याच्यावरून ओलांडला जाणार होता तो आपण ह्याच्यामध्ये मोजणार नाही. त्याच्यामुळे उत्तर किती येणार आहे 8 तासाच्या ऐवजी आपल्याला वजा 1 करावं लागेल. त्याच्यामुळे उत्तर किती येईल माझं 7 तास नाही सॉरी 7 वेळा तो काय करेल त्या मिनिट काटा तास काट्याला ओलांडणार आहे. किती 7 वेळा. आपला कोणता ऑप्शन आहे ऑप्शन सी. त्यानंतर पुढचा बघा काय दिले आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये 38च्या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्या संख्येने भागल्यास बाकी किती उरते 6 उरते तर ती संख्या आपल्याला विचारली आहे. आता अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स आहेत काहीतरी मिळवलं काहीतरी वजाबाकी केली गुणाकार केला आणि त्यानंतर काहीतरी प्रक्रिया करून जे काही उत्तर मिळतं अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही कधीही एक्स मानून ती संख्या जी काही मिळवले किंवा वजा केले ती संख्या एक्स मानून घेऊन सोडवू नका कारण तुमचा वेळ विनाकारण जातो. ह्या वेळी करायचं काय तर ऑप्शनवरून जायचं आपल्याला ऑप्शनवरून सोडवायचं. दिलं काय पहिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला 16 14 त्यानंतर 18 आणि 12. आता हे ऑप्शन म्हणजेच काय तरी ऑप्शन कसले दिलेत तुम्हाला जो काय प्रश्न विचारला आहे त्याचेच ऑप्शन आहेत. म्हणजे काय तर प्रश्न काय विचारला आपल्याला की संख्या विचारल्या ती संख्या कोणती जी काय मिळवली आहे ती. मग आता समजा तुम्ही पहिले ऑप्शन घेताना कधी पण तुम्ही जो काय पहिला ऑप्शन उचलणार आहे त्यासाठी काय तुमचं लकच पाहिजे. म्हणजे तुम्ही उचलला आणि तो लागला तर आपलं टायमिंग चांगला आहे म्हणायचं बेटर लक आहे. पण त्यानंतर जर तुम्ही दुसरा ऑप्शन उचलला तर त्यावेळी तुम्हाला डोक्याचा वापर करावा लागेल. का तर तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिला ऑप्शन उचलता त्याच्यावरून तुम्हाला काहीतरी उत्तर मिळतं आणि ते उत्तर मिळाल्यानंतर दुसरा ऑप्शन चूज करताना तुम्हाला पहिल्या उत्तराचा संदर्भ घ्यावा लागतो. आता आपण काय करूया आपण पहिलाच ऑप्शन घेऊया 16. जर समजा 16 ही संख्या असेल तर आपण काय करूया क्रॉस चेक करूया की ही जे काही त्यांनी प्रक्रिया केली आहे ते केल्यानंतर माझं जे काही उत्तर येते ते माझं बरोबर यायला पाहिजे आहे का बघूया चेक करूया. पहिल्यांदा काय दिले 38 या संख्येत ती संख्या म्हणजे कोणती 16 जर मिळवली म्हणजे 38 अधिक 16 जर केलं किती मिळते 8 आणि 7 14 आणि 3 आणि 2 5 किती आलं 54 आलं. 54 आल्यानंतर मिळणारं उत्तर म्हणजे 54 हे उत्तर मिळालं त्या संख्येने भागल्यास बाकी 6 उरते म्हणजे किती. आता ह्या जे काही 54 आले ह्या 54लाच त्या संख्येनं भागायचं आहे परत काय करूया 16नंच भागायचं आहे. मग किती येते आणि बाकी किती उरला पाहिजे भागल्यानंतर 6 उरायला पाहिजे. चेक करूया 16 एके 16 चौकी जाते 64 नाही 16 त्रिक 48. मग 48 झाल्यानंतर बाकी किती उरते रे 6 उरते का उरते बाकी किती उरते 6 उरते.
6 किती आली बाकी आली, कारण 16 त्रिक 48 झालं आणि 54 + 48 किती आले 6 बाकी आले. आणि तेच आपल्याला विचारले का तेच पाहिजे, बाकी किती उरायला पाहिजे 6 बाकी उरायला पाहिजे. त्याच्यामुळे माझा हा जो काय ऑप्शन मी घेतलेला 16 ते काय बरोबर आहे. ठीक आहे, काय उत्तर येईल मग 16 बरोबर आहे. ऑप्शन नंबर पहिलाच काय उत्तर आहे माझं उत्तर येईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा काय क्वेश्चन काय नातेसंबंधाबद्दल आहे. एका व्यक्तीने बोट दाखवून सुजय म्हणाला, त्या व्यक्तीकडं बोट दाखवून कोण म्हणते सुजय म्हणतोय त्याच्या बहिणीचा पतीचा सासरा. आपण काय करूया आता ती व्यक्ती करूया आधी. ही ती व्यक्ती आहे आणि ह्याच्याकडं बोट दाखवून कोण म्हणते सुजय. आपण सुजय इथे लिहूया. सुजय काय म्हणतोय त्याच्या बहिणीचा, त्याच्या म्हणजे कोण सुजय ह्या व्यक्तीकडे बोट दाखवतोय म्हटल्यानंतर काय ह्याच्या बहिणीचा, म्हणजे ह्या व्यक्तीला एक बहीण आहे, ह्या व्यक्तीला ही कोण बहीण आहे, बहिणीचा पती. आता त्या बहिणीचा एक नवरा पण आहे, म्हणजे हिचा कोण आहे नवरा, म्हणजे ह्या दोघांचं लग्न. आणि आपण लग्न झालेलं नातेसंबंधामध्ये कसे 2 रेषांना दाखवतो, 2 रेषांना आपण दाखवलं म्हणजे काय तर ते दोघंजण नवरा बायको आहेत. त्या बहिणीच्या पतीचा सासरा. आता हा पती ह्याचा सासरा कोण असणार आहे, सासरा म्हणजे कोण ही जी काय बायको आहे हिचा कोण असणार आहे तो वडील, म्हणजेच काय. आणि मग ही व्यक्ती कोण आणि ह्या दोघांमध्ये ही बहीण असेल तर ह्या दोघांचे कोण असणार आहेत ते वडील असणार आहेत. ह्या दोघांचे हे वडील असणार आहेत. वडील सासरा माझे आजोबा आहेत. आता आजोबा कोणाचे आहेत रे ते सुजयचे आजोबा आहेत. ते कोणाचे सुजयचे आजोबा आहेत. मग आता सुजयचे आजोबा असल्यानंतर सुजय कोण असणार आहे रे, हे जे कोण हे आहेत ते जे कोण नवरा बायको आहेत त्यांचाच तो कोण असणार आहे मुलगा असणार आहे. सुजय कोण असणार आहे त्या दोघांचा कोण असणार आहे मुलगा असणार आहे. चेक करा दिलेली माहिती काय या व्यक्तीचा त्या व्यक्तीच्या बहिणीचा नवरा त्याचा कोण सासरा म्हणजे कोण असणार आहे तो बहीण, तिचा कोण असेल वडील. हे कोण आहेत वडील ह्या सुजयचे आजोबा आहेत. आता एवढं दिलेली माहिती आपण काढली तर विचारले काय तर त्या व्यक्तीचे सुजयशी नाते काय, तर त्या व्यक्तीचे सुजयशी नाते काय म्हणजे कोण ही ती व्यक्ती आहे त्याचं आणि सुजयचं नातं काय. आता नातं कसं लागेल रे, सुजय कोण झालाय आता ही बहीण आहे, ह्याची कोण ह्या व्यक्तीची ही कोण आहे बहीण आहे, मग बहिणीचा मुलगा मग ह्या दोघांशी हा कोण झाला ह्याचा सुजयचा मामा झाला. मग आपल्याला तेच विचारलंय की व्यक्तीचं सुजयशी असणारं नातं कोण म्हणजे कोण ही बहीण म्हणजेच कोण ह्याची आई झाली सुजयची आणि आईचा भाऊ कोण असतो मामा. आईचा भाऊ कोण असतो मामा. उत्तर काय येईल मामा. ऑप्शन नंबर 2 येईल. पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन काय विधान आणि अनुमान. त्यामध्ये आता हे अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स असतात हे तुम्हाला फिक्स 2 किंवा 3 मार्कला बुद्धिमत्तेमध्ये बघायला मिळणार 100%. तुम्हाला 2 तरी प्रश्न हे 100% तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारच आहेत. तर आणि हे सोडवायचं सगळ्यात सोपा पर्याय तर कोणता आकृत्याच्या सहाय्याने आकृत्या काढून अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं सोपं पडतं. आता विधान काय काय दिले आपल्याला पहिल्यांदा. पहिलं विधान काय आहे सर्व उंदीर मांजर आहेत. मग आता काय समजा हा गोल जर उंदीर असेल एवढे उंदीर असतील तर ही सगळी उंदीर कोण दिले ते सांगितले त्यांनी मांजर आहेत. ही सगळी उंदीर कोण आहेत मांजर आहेत. सगळी उंदीर कोण आहेत मांजर आहेत. आणि अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये जी काय माहिती दिली आहे ती काय करायची सगळी ग्राह्य धरायची. तेवढंच दिले म्हणजे त्यांनी म्हटले ना उंदीर मांजर आहेत तर ह्यामध्ये आपण आपलं हे तर्क लावायचं नाही ती कशी किंवा काय वगैरे त्या गोष्टी ज्या काही त्यांनी सांगितले त्या गोष्टी त्या आपण ग्राह्य धरूनच अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवायचे. पहिलं विधान काय दिले त्यांनी सगळी उंदीर काय आहेत मांजर आहेत. त्यानंतर एकही मांजर कुत्रा नाही म्हणजे एकही मांजर समजा इथं असं कुत्रा काढला ही सगळी काय ह्या गोलामध्ये सगळी कुत्री आहेत तर एकही कुत्रा मांजर नाही म्हणजे काय तर हे जी काय मांजर आणि हे कुत्रा आहे ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. मग संबंध नसेल तर काय असं अशा प्रकारे ते दाखवायचं एकही कुत्रा मांजर नाही. आता ही त्यांनी दिलेली माहिती झाली. मग आता ह्याच्यावरून त्यांनी अनुमान काय काढलं. पहिलं अनुमान काय आहे काही उंदीर कुत्रा आहेत. आता ही तर दिसते का रे
आता मांजर काय तरी उंदीर कुठे आहे ती त्या सगळ्या मांजरांच्या आतमध्ये आहेत. आणि मांजरांचा आणि कुत्र्यांचा संबंध नाही आहे, त्यामुळं उंदीर आणि कुत्र्याचा संबंध येणार आहे का? नाही. मग त्यांनी जे काय अनुमान काढले, काही उंदीर काय आहेत, कुत्रा आहेत, त्यामुळं पहिलं अनुमान काय झालं? चुकीचं झालं. पहिलं अनुमान काय झालं? चुकीचं झालं. तसंच दुसरं बघा, एकही उंदीर कुत्रा नाही. एकही उंदीर कुत्रा नाही, ते दिसतेच आपल्याला डायरेक्टली. काय? उंदीर आणि कुत्र्यांचा काहीही संबंध नाही, कारण वरची जी काही सगळी मांजरं आहेत ही ह्यांचाच आणि कुत्र्यांचा संबंध नाही आहे, त्याच्यामुळं उंदीर आणि कुत्र्याचा संबंध नाही. त्याच्यामुळं काय दुसरं ते विधान काय आहे? बरोबर आहे. दुसरं विधान काय आहे? बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय फक्त काय दिला आहे आपला? मग पर्याय कोणता येईल तुम्हाला जायचं आहे? दुसरा बी, फक्त 2 अचूक. अचूक म्हणजे काय? बरोबर. म्हणजे काय? तर फक्त दुसरं जे काय त्यांनी विधान काढले ते फक्त काय? बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया, या संदर्भातलंच आहे. पुढचा क्वेश्चन काय दिला आहे? विधान दिलेत. पहिलं विधान काय आहे? सर्व टेबल खुर्ची आहेत. समजा ह्या गोलामध्ये टेबल आहेत आणि ही सगळे टेबल कोण आहेत? खुर्ची आहेत. सगळे टेबल काय आहेत? खुर्ची आहेत. नंबर 2, दुसरं विधान काय आहे? एकही खुर्ची दिवा नाही. म्हणजेच काय? मागच्यासारखं खुर्ची आणि समजा मी बाहेर जर दिवा काढला, हे सगळे जर दिवे असतील तर ह्या दिव्याचा आणि खुर्चीचा काहीही संबंध नाही. तेच दिले. काय? एकही नाही म्हणजेच काय? कुठलाच, काही पण नाहीत आणि थोडे पण नाहीत, एकही नाही आहे. हे काय झालं? आपण दिलेल्या विधानावरनं आपण आकृती काढली. आता अनुमान, पहिलं अनुमान काय काढले त्यांनी? काही टेबल दिवा आहेत. आता बघा बरं, टेबल आणि दिवा ह्यांचा काय संबंध आहे का? नाही, तो दिसत पण नाही आहे. का? तर जे काही खुर्च्या आहेत सगळ्या बाहेरच्या त्यांचा आणि दिव्याचा काहीही संबंध नाही, त्यामुळं टेबलाचा आणि दिव्याचा पण संबंध नसणार आहे. त्याच्यामुळं पहिला त्यांनी सांगितले आहे, आपल्या आकृतीमध्ये तर दिसत नाही, त्याच्यामुळं पहिलं विधान काय झालं? चुकीचं झालं. नंबर 2, एकही टेबल दिवा नाही. आता एकही टेबल दिवा नाही, ते काय? बरोबरच आहे, कारण टेबलचा आणि दिव्याचा काय संबंध दिसतोय का? दिसत नाही. त्याच्यामुळं काय? नंबर 2चं विधान काय रे? बरोबर आहे. त्याच्यामुळं काय? फक्त 2 अचूक, वरच्यासारखाच, म्हणजे ऑप्शन नंबर बी हेच उत्तर येईल याचं. ठीक आहे. पुढचा बघा, पुढचा काय? दिशामधील प्रश्न आहे. काय दिले? राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे. माहिती गोड आपण दिलेल्या, आता समजा हे नाट्यगृह असेल आणि ह्या राकेशचं तोंड कुठे आहे? ह्या नाट्यगृहाकडं आहे. पहिलं आपल्याला वाक्य दिले, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. आता ह्याचं जर तोंड वर असेल, मग समजा माझ्यासारखं असेल तर माझ्या डावीकडे कोणती रे? ही बाजू येणार आहे. म्हणून काय? राकेशचं डाव्या बाजूकडे म्हणजे इकडं कुठली दिशा आहे? त्यांनी दिल्या दक्षिण. डावीकडे दक्षिण दिशा आहे, तर त्या पद्धतीने आपण काढूया. मग इकडं दक्षिण असेल, दक्षिणच्या विरुद्ध बाजूला कोण असतं रे? कोणती दिशा असते आपली? उत्तर. कोणती असते? उत्तर. तर त्यानंतर तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळाला. म्हणजे कोण? राकेश. उजवीकडे बाजू त्याची इकडे आहे, इकडून त्या 3 वेळा वळाला आहे. पहिल्यांदा इकडं त्याचं तोंड आहे, पहिल्यांदा वळाल्यानंतर कुठे जाईल रे तो? त्याचं तोंड उत्तरेला जाईल. त्यानंतर दुसऱ्यांदा वळाला म्हणजे इकडं तोंड होईल आता, आणि अजून एकदा वळाला म्हणजे अजून एकदा होईल. त्यानंतर मग त्याचं तोंड आता इकडे या साईडला येईल. म्हणजे तोंड, राकेशचं तोंड कुठे येईल? दक्षिणेकडे येणार आहे. आता मग दक्षिणेकडे आता त्याचं तोंड आले. मग आता विचारले काय ते? आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे? आता जर त्याचं तोंड दक्षिणेला असेल, मग नाट्यगृह कुठे आहे रे? इकडं आहे. मग तोंड जर त्याचं इकडं असेल, ह्या साईडला जर बघत असेल, तर त्याची उजवी बाजू कोणती येणार आहे? नाट्यगृहाकडे येणार आहे. म्हणजेच काय? नाट्यगृह इकडे येईल असं, आणि हे कुठलं येईल? त्याचं उजवी बाजू येणार आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? उजवीकडे. ऑप्शन नंबर कुठला आहे? ऑप्शन डी हे काय येईल? उत्तर असेल आपलं. पुढचा प्रश्न बघा, काय दिले? सूर्यास्ताच्या वेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे येत आहेत, तर गाडी कोणत्या दिशेने प्रवास करते? आता आपल्याला माहीत आहे की 2 इथे देशामध्ये आपल्याला फक्त कधी सूर्य उगवणारे आणि मावळणारी दिशा आपल्याला माहीत आहे. उगवतो आपण पूर्वेकडून आणि सूर्य मावळतो पश्चिमेकडे. मग आता आपल्याला सूर्यास्ताच्या वेळे म्हणजे काय रे? काय असणार आहे?
सूर्य कोणत्या दिशेला असणार आहे? आता पश्चिमेकडे असणार आहे. मग आता पश्चिमेकडे तो आहे, ठीक आहे. मग आपल्याला दिलं आहे काय? हुसेनची गाडी किंवा सूर्यास्ताच्या वेळी किरणे हुसेनच्या डावीकडून येतात. मग समजा अशी जर हुसेनची गाडी असेल, समजा ही ती गाडी आहे, मग त्यावेळी त्याच्या डावी बाजूकडून सूर्याची किरणे आत येतात. म्हणजे समजा आपल्या इकडं असते, आपण पूर्व घेतो, इकडे येते पश्चिम, आणि सूर्य कुठं असणार आहे? ह्यावेळी आता पश्चिमेकडेच असणार आहे. मग ह्यावेळी सूर्याची किरणे त्याच्या गाडीत होतात. म्हणजे काय? ह्याच बाजूने जाणार आहेत किरणे त्याच्या गाडीमध्ये. मग त्याच्या डावीकडून, मग इकडून जर जात असतील आणि हीच बाजू त्याची डावी बाजू आपल्याला दिली आहे, ही जागा कोणती बाजू दिली आहे? डावी बाजू दिली आहे. म्हणजे काय असणार आहे रे? मग हुसेनचं तोंड कुठं असणार आहे? इकडं असणार आहे, उत्तरेला. हुसेनचं तोंड कुठं असणार आहे? उत्तरेला असेल. त्याच वेळी त्याची डावी बाजू कोणती? ही येणार आहे. आणि तिकडून, कारण इकडून पश्चिमेला सूर्य आहे, कारण सूर्यास्ताची वेळ आहे, त्याच्यामुळे पश्चिमेकडूनच किरणं त्याच्या गाडीमध्ये जाणार होते आणि ती कुठे? त्याच्या डाव्या बाजूला जातात. तर आपल्याला विचारलं आहे काय? तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करत आहे? म्हणजे काय? तोंड त्याचं उत्तरेकडे आहे, म्हणजे ती प्रवास कुठं करत असणार आहे? उत्तरेला प्रवास करत असणार आहे. ऑप्शन नंबर आपला कोणता? ऑप्शन ए आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचं काय दिले? 2010 साली लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती, तर त्याच वर्षातील नववर्ष दिन कोणत्या दिवशी आला होता? असं आपल्याला विचारलं. आता 2010 साली लाल बहादूर शास्त्री जयंती आणि गांधी जयंती कशी एकाच दिवशी? ती कधी आपण असते रे? 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबर 2010 साली आपल्याला दिले. आणि तो वार कोणता आहे? वार आपल्याला सांगितले शुक्रवार. ती जयंती कधी होती? शुक्रवारी होती. तर आपल्याला विचारले त्याच वर्षातील म्हणजे कधी रे? 2010 वर्षातीलच नववर्ष कोणत्या दिवशी आला होता आपल्याला विचारलं. मग आता काय करावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा 2 ऑक्टोबर आपण पुढं आहे, आपल्याला काय केलं पाहिजे? मागे गेलं पाहिजे जानेवारी महिन्यामध्ये. नववर्ष म्हणजेच 1 जानेवारी. मग काय करूया आपण? पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागतं? तर जानेवारी 2 ऑक्टोबरपर्यंत एकूण दिवस किती आहेत ते आपण आधी काढूया. म्हणजे काय? जानेवारी पहिला महिने कोणते येतात ते काढूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता जानेवारी किती? 31 दिवसांचा. फेब्रुवारी लीप वर्ष आहे का? लीप वर्ष नाही आहे, त्यामुळे फेब्रुवारी कधी? 28 दिवसांचा. परत 31, परत 30, 31 आणि ऑगस्ट किती? 31चाच असतो. परत 30 आणि ऑक्टोबरचे किती? 2 ऑक्टोबरपर्यंत जायचे, त्यामुळं 2 ऑक्टोबरचे 2 दिवस येणार आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज किती? त्या करूया. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 15. हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 10, 13, 16, 19, 22, 22 आणि 2 24, 24 आणि 3 27, 24 आणि 3 27. किती आली? एकूण बेरीज आली 275. पण आता 275 ही बेरीज आपण घ्यायची आहे का? नाही. जर तुम्हाला माहीत असेल की ह्या कोणत्या तरी आपल्याला कुठं विचारलं आहे रे? 2 ऑक्टोबर आणि 1 जानेवारी. मग ह्या दोन्हीमधील कुठला तरी एक दिवस आपल्याला कमी करावा लागतो. बेरजेला घेत असताना कोणता तरी एक दिवस कमी करावा लागतो. मग त्यापेक्षा आपण कोणता पण एक करण्यापेक्षा काय करूया? डायरेक्टली 275 वजा 1 करूया. ते किती आलं? 274. म्हणजे एकूण दिवस किती आले माझे? 274 एवढे दिवस आले. आता ह्याला आपण काय करतो? भागिले 274 भागिले किती करतो? 7. 7ने का करतो? का तर जर समजा आज शुक्रवार असेल तर पुढच्या 7 दिवसानंतर किंवा पुढच्या 7 दिवसानंतर 7वा दिवस तो परत शुक्रवारच येत असतो. त्याच्यामुळे आपण छेद 7 करतो. त्यामुळे आपल्याला मिळतं त्यात किती? आठवडे मिळतात. मग किती येणार आहे ह्याच्यामध्ये? 7 एके 7, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. परत राहिले किती? 21 म्हणल्यानंतर 6 राहिले, झाले किती? 64. परत 7 8 56. सॉरी, परत किती होणार आहे? 7 9 63. किती येणार आहे? 7 9 63. राहिला किती? एकच, म्हणजे 39 आठवडे आणि वरचा किती? एकच दिवस आला.
वरचा किती आला रे, एकच दिवस आला. मग आता एकच दिवस काय करायचं आपल्याला, पुढं जायचं आहे का मागं जायचं आहे, कशावरून ठरवायचं ते आपण ऑक्टोबरपासून आपण जानेवारीपर्यंत गेलतो, ऑक्टोबरपासून जानेवारी, त्यामुळे आपण मागं गेलतो. आणि जर मागं जात असेल तर एक दिवस काय करतो आपण, शुक्रवारच्या आधीचा घेतो, एक दिवस शुक्रवारच्या आधीचा. म्हणजे शुक्रवार जर असेल तर त्याच्या आधीचा पहिला दिवस कोणता असणार आहे, गुरुवार असणार आहे. कोणता असणार आहे, गुरुवार असणार आहे. आणि हेच काय असेल आपलं उत्तर असेल. म्हणजेच काय तर 1 जानेवारी 2010ला कोणता वार असणार आहे, गुरुवार असणार आहे. का तर आपल्याला फक्त एक दिवस मागं जायचं आहे, का तर आपण ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत गेलो, त्यामुळं एक दिवस आपल्याला मागं जावं लागेल. मग कोणतं उत्तर येईल आपलं, गुरुवार. पुढचा प्रश्न काय दिला आहे, 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला असेल किंवा आला होता असा. आता 2016 हे 2016 कसलं झालं रे, लीप वर्ष झालं. मग आता लीप वर्ष त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल ज्या वाराला सुरुवात आहे म्हणजे काय, शुक्रवार. लीप वर्षामध्ये ज्या वारानं सुरुवात झाली तो वार किती 52 वेळा येतो लीप वर्षामध्ये. आणि त्याचा पहिला आणि दुसरा वार किती वेळा, 53 वेळा येतो. म्हणजेच काय नाही, आपल्याला वर्षात येणारा 53 वेळा वार विचारला आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा, म्हणजे जर आज शुक्रवार असेल तर त्यामध्ये त्या महिन्याचा पहिला वार कुठला असणार आहे, शनिवार असेल. त्यामुळे उत्तर काय असेल आपलं, शनिवार. किती, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन सी हे काय असेल आपलं उत्तर असेल. त्यानंतर दुसरा काय, पुढचा प्रश्न परस्पर संबंधातला आहे. 27ला त्यांनी किती लिहिले, 42 लिहिले, तर 62ला किती लिहावं लागेल. 27ला किती लिहिले त्यांनी, 42 लिहिले, तर 62ला किती लिहावं लागेल. आता काय करा, मला पहिल्यांदा काय 27 आणि 42 या दोघांमधलं काहीतरी एक नातं आधी काहीतरी लॉजिक लावलं पाहिजे की 57 बद्दल त्यांनी 42 कसं लिहिले. मग आता यामध्ये जर आपण घन वगैरे जे काय प्रयत्न केला तर 27 किती, 3चा घन आहे बरोबर, पण 42 कोणत्याही संख्येचा घन नाही आहे. वर्गाच्या पण जवळ नाही आहेत किंवा ते डायरेक्टली 27 आणि 42 कोणत्याही संख्येचे वर्ग नाही आहेत. मग आता काय, गुणाकार आणि बेरीज वरती सगळं चेक करा. 27 मध्ये किती मिळवल्यानंतर 42 येतं रे, 27 अधिक 15 जर केलं तर ते किती येतं, 42 येते. म्हणजे काय, इथं जर अधिक 15 केलं असेल तर, अधिक 15 केलं असेल तर, त्याआधी ऑप्शन बघा, ऑप्शन लिहितो मी आधी. 97 77 97 77 37 43 37 43. आता हे अधिक लॉजिकला आपण बघितलं की बाबांनो अधिक 15 केला असेल, चेक करूया. तेच जर 62 अधिक 15 केलं आहे का, मग जर 62 अधिक 15 किती येते, 5 आणि 2 7 7 आणि 1 7. 62 अधिक 15 केल्यानंतर 77 येते. मग तो ऑप्शन आहे का माझ्याकडे, आहे 77 आहे. म्हणजे काय, हे लॉजिक माझं बरोबर आहे. त्यानुसार उत्तर काय आलं माझं 77. काय केलेलं, फक्त काय अधिक 15 केले दोन्ही ठिकाणी. उत्तर काय असेल 77. किती, ऑप्शन बी, ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिला आहे, सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. सुमोग अमोघपेक्षा, सुमोग आणि अमोघ ही दोन व्यक्ती आहेत. सुमोग अमोघपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे, 10 वर्षांनी मोठा आहे. आता हे आपण सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आपण एक्स मानून पण सोडवू शकतो, जे आपण पारंपरिक बेसिक मेथड आपण ज्याला म्हणतो त्याने पण सोडवू शकतो, किंवा ऑप्शनवरनं पण जाऊ शकतो. पहिल्यांदा काय करूया, आपण एक्स मानून सोडवूया आणि त्यानंतर ऑप्शनवरनं कसं जायचं ते आपण बघू. मग आता काय करूया, आता डिपेंड कोणावर आहे रे, कोणापेक्षा सुमोग मोठा आहे, अमोघपेक्षा किती वर्षांनी, 10 वर्षांनी. मग तेच जर समजा मी अमोघचं वय x वर्षे जर मांडलं, अमोघचं वय x वर्ष जर मांडलं, तर सुमोग किती वर्षांनी सांगितले, 10 वर्षांनी मोठा आहे. मग 10 वर्षांनी मोठा म्हणजेच काय, तर x मध्ये मला किती मिळवलं पाहिजे, 10 मिळवलं पाहिजे. मग सुमोगचं वय किती आलं रे, x अधिक 10 वर्ष, x अधिक 10 वर्ष. का तर अमोघपेक्षा तो किती, 10 वर्षांनी मोठा आहे. त्यानंतर पुढची कंडिशन ही झाली पहिली कंडिशन. पुढची कंडिशन काय दिली आहे, 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्ष असेल. मग आता 10 वर्षानंतर म्हटले, मग आता हे कधीच आहे रे, सध्याच आलं त्यांचं. मग आपल्याला ह्या दोघांना म्हणजे ह्या प्रत्येकाला सुमोगला आणि अमोघला आपण 10-10 वर्ष पुढं आणलं पाहिजे. आता 10-10 वर्ष पुढं म्हणल्यानंतर काय, प्रत्येक ह्याच्यामध्ये 10-10 ॲड करावं लागेल.
हे आधी आहेच, 1+10 सुमुखचं वय, ह्याच्यामध्ये अजून +10 करावं लागेल. तसंच अमुकचं पण काय करावं लागेल, 1+10 करावं लागेल. ठीक आहे. मग आता हे केल्यानंतर किती होईल, 1+20 आणि अमुकचं किती होणार आहे, 1+10. हे आहे सर. हे केल्यानंतर त्यांच्या एकूण वय म्हणजेच काय, त्यांची बेरीज किती मला मिळते, 40. मग आता समीकरण कसं तयार होईल, 1+20 हे सुमुखचं वय अधिक अमुकचं वय किती आहे, 1+10 आणि ह्यांची मला बेरीज किती मिळते, 40. किती मिळते, 40. आपल्याला विचारले काय तर सुबोधचं आजचं वय. कोणाचं, सुबोधचं, सॉरी सुमुख नाही, सुबोध आहे ते. सुबोधचं आजचं वय आपल्याला विचारले, सुबोधचं आजचं वय. मग आता काय करूया, आधी एक्स आधी काढूया आपण. एक्स जे भेटले त्याच्यावरून आपण +10 केले की आपल्याला सुबोधचं मिळणार आहे. आधी एक्स काढूया. x + x 2x अधिक 20+10 किती होणार आहे, 30 बरोबर किती हे दिले आपल्याला, 40. मग आता काय होणार आहे, हे 30 जर तिकडे ढकललं तर ते किती होणार आहे, वजा बाकी होईल. म्हणजेच काय, 2x बरोबर 40 वजा 30. मग 2x बरोबर किती आलं, 10. हे इकडे लिहितो मी, 2x बरोबर 10 आले. मला फक्त पाहिजे काय रे, x पाहिजे. त्यामुळे हे जे काय 2 आहे ते तिकडे केल्यानंतर काय होणार आहे, छेदात जाईल. त्याच्यामुळे 10/2. मग x बरोबर किती आला, 5. x बरोबर किती आला, 5. मला विचारले कोणाचं, आता x मी मांडले कोणाचं, अमोलचं. अमोकचं काय आहे, 5 आहे. पण मला पाहिजे कोणाचं, सुबोधचं. मग x जर 5 असेल, सुबोधचं वय किती आहे रे, सुबोधचं किती आहे, x + 10 आहे. त्याच्यामुळं काय करावं लागेल मला, x माझं किती आलं आहे, 5. म्हणून 5 + 10 बरोबर किती, 15 वर्ष. म्हणजे सुबोधचं किती वय आलं, 15 वर्ष. आता हे झालं आपण पारंपरिक एकदम बेसिकनं आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर ऑप्शनवरनं जायचं असेल तर ऑप्शनवरनं जायचं कसं, ऑप्शन काय काय दिलेत बघूया आपण. पहिल्यांदा 15 ऑप्शन दिलं आहे. दुसरा आहे 20, दुसरा 20 आहे, नंतर 24 आहे आणि नंतर 30 आहे. ठीक आहे. हे 4 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. आता तुम्ही डायरेक्टली जर हे ऑप्शन घेतले, समजा आता पहिला ऑप्शन घेताना, जसं मगाशी म्हटलं, पहिला ऑप्शन घेताना आपलं नशीब चांगला असेल तर तुम्ही जो ऑप्शन घेशीला तेच तुमचं उत्तर असणार आहे. जर समजा मी पहिला ऑप्शन 20 घेतला, म्हणजेच काय, ऑप्शन म्हणजे तो काय रे, सुबोधचं वय. म्हणजे काय, जर समजा सुबोधचं वय जर मी 20 मानलं, ऑप्शन 20 घेतला म्हणल्यानंतर सुबोधचं वय किती आहे, 20. मग त्यानंतर अमोलचं किती येणार आहे, अमोकचं किती येणार आहे, सुबोधचं जर 20 असेल तर अमोकचं किती येणार आहे रे, किती येणार आहे, 10 वर्षाने तो काय लहान आहे. मग जर सुबोध 20 असेल तर अमोक किती येणार आहे, 10 वर्ष येणार आहे. अमोक किती येणार आहे, 10 वर्ष येणार आहे. मग आता मला आणि त्यानंतर आता चेक काय करायचं की 10 वर्षानंतर ह्यांची बेरीज किती यायला पाहिजे, किती आपल्याला सांगितलं 40 वर्ष यायला पाहिजे. मग आता सुबोध आज 20 वर्षाचा आहे, अमोक 10 वर्षाचा आहे. अजून आता 10 वर्षानंतर सुबोध किती वर्षाचा होईल रे, 30 आणि तो अमोक होणार आहे 20 वर्षाचा. आणि ह्यांची बेरीज जर केली मी तर ती किती येणार आहे, 50. बेरीज किती, त्या 50. पण मला पाहिजे किती, 40. त्याच्यामुळं काय झालं रे, हा 20 ऑप्शन चुकीचा आहे. 20 ऑप्शन चुकीचा आहे. मग आता मला दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे. पण तुम्हाला जर हे पहिलं उत्तर काढल्यानंतर तुम्हाला उत्तर काय आलं तरी त्यांची बेरीज 10 वर्षानंतर काय आली ती 50 आली. तर तुमच्या एक डोक्यात पाहिजे, जर मी सुबोधचं वय 20 घेतल्यानंतर माझी बेरीज काय जाते, जास्त जाते, 40पेक्षा काय जाते, जास्त जाते. त्याच्यामुळं मला काय केलं पाहिजे, ह्या सुबोधचं जे काही वय घ्यायचं आहे ते मला 20पेक्षा कमीच घेतलं पाहिजे. कारण का तर मला बेरीज किती आणायचे म्हणण्यापेक्षा आपल्याला 40 आपल्याला बेरीज यायला पाहिजे. मग आता 20पेक्षा कमी असणारा ऑप्शन कोणता आहे रे, 20पेक्षा कमी असणारा वय हा ऑप्शन एकच आहे. बाकी सगळे काय आहेत 20पेक्षा जास्तच आहे. त्यामुळे तुम्ही हा कोणता जरी ऑप्शन घेतला तर तुमची हितली जी काही बेरीज येणार आहे ती 40पेक्षा जास्त येणार आहे. त्यामुळे माझं फक्त राहतोय कोणता, एकच ऑप्शन राहतोय. कोणता, ऑप्शन नंबर ए पहिला, तो कोणता, 15 वर्ष. ठीक आहे. म्हणजे हे कोणतं उत्तर येईल तुमचं, 15 वर्ष. ठीक आहे. आता आपले सगळे प्रश्न झालेले आहेत.
ठीक आहे, आपण सगळे प्रश्न झाले जाते ह्यामध्ये सगळे आज जर बघितला ह्या सेशनला तुम्ही सगळे जर बुद्धिमत्तेचे प्रश्न बघितले तर जास्तीत जास्त प्रश्न प्रत्येक प्रकरणावर सगळे प्रश्न पडलेले आहेत. तर प्रत्येक प्रकरणावरती तुम्हाला 2 ते 3 जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला 25 मार्कला विचारले जाणारच आहेत. कारण तुम्हाला आता 25 मार्कला बुद्धिमत्ता असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातल्या त्यात जे आपण ह्याचे बघितले दिशा वगैरे हे जे काही प्रश्न आहेत तर ह्याच्यात काही एक ठराविक टाईपचे प्रश्न सगळे तुम्ही जर सोडवले तर तुम्हाला दिशामधले त्याच्या बाहेरचे प्रश्न कधी येणार नाही. पण तेच जर परस्परातील संदर्भ आपण जसं बघितलेलं 27-42 असं जे दिलं किंवा अजून कोणते पण असतील सांकेतिक भाषेमधला असेल किंवा अजून लॉजिकल जे रिझनिंगमधले जे आहेत तांत्रिक विश्लेषणामधले जे काही प्रश्न आहेत हे कसे आहेत किंवा तुमचं इंग्रजी वर्णमाला असेल अंकवर्णमाला असेल अंकमाला असेल ह्या जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला काय आहेत वेगवेगळे दिसणार आहेत. हे कधी तुम्हाला रिपीट नाही होणार प्रश्नामध्ये. तुमचा जे काही पेपर असणार आहे त्यामध्ये रिपीट कधीच होणार नाही. कारण तुम्हाला जेवढे जास्त तुम्ही इंग्रजी वर्णमाला सोडवशील त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्याचं काय असणार आहेत क्वेश्चन तयार होणार आहेत. तुम्ही जर 100 सोडवले तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबांनो मी इंग्रजी वर्णमालेचे 100 सोडवले त्यामुळे मला आता पेपरामध्ये तेच क्वेश्चन तो परत विचारला जाईल असं नाही आहे. कारण त्यामध्ये भरपूर व्हरायटीचे क्वेश्चन आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल.